सर्वात मोठी बातमी आपण पाहणार आहोत। संतोष देशमुख हत्या प्रकरणात बीडमधून आता सर्वात मोठी बातमी समोर येते। फरार वाल्मिक कराडसह चारही आरोपींची बँक खाती ही सील करण्यात आलेली आहेत। मोठी बातमी आपण पाहतोय आत्ताच्या घडीची। फरार वाल्मिक कराडसह चारही आरोपींची बँक खाती ही आता सील करण्यात आलेली आहेत। बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील ही सर्वात मोठी बातमी आपण आत्ताच्या घडीची पाहतोय। खरं तर वाल्मिक कराडसह चारही आरोपींची बँक खाती आता सील करण्यात आलेली आहेत। काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खरं तर या संदर्भातले आदेश दिलेले होते। फरार आरोपींच्या प्रॉपर्टीज फरार आरोपींची संपत्ती ही जप्त करायला घ्या अशा प्रकारचे आदेश हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कालच सीआयडीला दिलेले होते। सीआयडीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले होते आणि त्यानंतर आता तात्काळ कारवाई करण्यात आलेली आहे। वाल्मिक कराडसह चारही आरोपींची बँक खाती ही आता सील करण्यात आली आहे। आपले प्रतिनिधी उदय नागरगोजे आपल्या सोबत आहेत। अधिकचा तपशील त्यांच्याकडून। उदय, नक्कीच विक्रांत, संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा तपास सीआयडी कडे आल्यानंतर त्यांनी अतिशय गतीने हा तपास केल्याचं आता समोर आलंय। 9 पथकातील जवळपास 150हून अधिक अधिकारी आणि कर्मचारी या सगळ्या प्रकरणाचा तपास करतायत। आता त्यांनी अनेकांना चौकशीला देखील बोलवल्याचं समोर आलं होतं। त्यानंतर आता जे वाल्मिक कराड खंडणी प्रकरणातील आरोपी त्यांच्यासह इतर जे 4 आरोपी आहेत त्यांचे बँक खाते हे सीज करण्यात आले आहेत। याबरोबर पासपोर्ट विषयी देखील कारवाई करण्यात आली आहे। राज्यासह देशभरात हा सगळा तपास सुरू आहे। म्हणजे केवळ बीड पुरतच मर्यादित नाही, तर ज्या ठिकाणी या प्रकरणाचे धागेदोरे आहेत किंवा याविषयी काही माहिती मिळू शकते अशा सगळ्या ठिकाणी हा तपास सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। एकंदरीतच सीआयडी जेव्हापासून हा तपास घेतला होता तेव्हापासून अशा कुठल्याही प्रकारची माहिती समोर येत होती नव्हती। नेमकं काय सुरू या प्रकरणाच्या तपासात याबद्दलही कुठली माहिती समोर येत नव्हती, परंतु आता ही जी माहिती समोर आली आहे त्यावरून हे लक्षात येते की अतिशय गतीने आणि योग्य रीतीने हा तपास सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। उदय, खरं तर आता वेग जो आहे चौकशीला तो वाढलेला आहे, तपासाला वेग जो आहे तो वाढलेला पाहायला मिळतोय। मात्र काल मुख्यमंत्र्यांनी या संदर्भातले आदेश दिलेले होते। आज तात्काळ कारवाई सुद्धा करण्यात आलेली आहे। लवकरात लवकर या सगळ्या प्रकरणाचा छडा लागेल असा एक आशावाद आता बीडमधल्या नागरिकांना वाटतोय का? नक्कीच स्वतः मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात लक्ष घातलंय। विधानसभेच्या अधिवेशनात देखील त्यांनी या संदर्भात वक्तव्य केलं होतं। त्यानंतर त्यांनी या प्रकरणातील फरार जे आरोपी आहेत त्यांची संपत्ती जप्त करण्याचे आदेश दिले होते। तसेच बीडमध्ये जे बंदुकीचे व्हिडिओ फोटो टाकले जात आहेत त्याबाबतही कारवाईचे आदेश दिले होते। या दोन्ही प्रकरणात आता कारवाई झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। एकतर फरार आरोपींच्या संपत्तीबाबत देखील माहिती घेतली जात आहे, तसेच त्यांचे तुर्तास तरी बँक खाते देखील सीज करण्यात आले आहेत। तर दुसरीकडे जे बंदुकीचे व्हिडिओज आणि फोटो जरी जे सोशल मीडियावर होत होते प्रसारित होत होते त्याच्यावर देखील कारवाईचे आदेश आता पोलीस अधीक्षकांनी दिलेत। एकंदरीतच बीडमधील कायदा आणि सुव्यवस्था ही राखण्यासाठी आणि पूर्वपदावर आणण्यासाठी प्रयत्न आता थेट मुख्यमंत्र्यांनी पोलीस दलाच्या माध्यमातून करत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। विक्रांत, खरं उदय, तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे खरं तर आता बीडवासियांना काहीसा दिलासा या बातमीमुळे मिळू शकतोय, कारण सर्वात मोठी बातमी या क्षणाची आपण पाहतोय बीड प्रकरणातली। संतोष देशमुख हत्या प्रकरणात ही सर्वात मोठी अपडेट आहे। वाल्मिक कराडसह चारही आरोपांची बँक खाती ही सील करण्यात आलेली आहेत। खरं तर आज दिवसभर मोठ्या प्रमाणात चौकशी सुद्धा करण्यात आली। बीडमधील काही जणांची चौकशी करण्यात आली, त्यामध्ये वाल्मिक कराडच्या पत्नीचा सुद्धा समावेश होता। त्यांचीही चौकशी करण्यात आली सीआयडी कडून आणि त्यानंतर आज आता बँक खाती सुद्धा गोठवण्यात आली, सील करण्यात आली।